चला मंडळी, आज आपण करणार आहोत झणझणीत चमचमीत तर्रीदार हिरव्या वाटाण्याची मिसळ। मिसळ प्रेमींनी तर ही रेसिपी अजिबात चुकवू नये अशी आहे। आज आपण 5 ते 6 जणांना व्यवस्थित पोटभरीची होईल एवढी मिसळ करणार आहोत। त्यासाठी इथं मी 2 वाट्या हिरवे वाटाणे स्वच्छ धुवून भरपूर पाण्यात 7 तास भिजत ठेवले। 7 तास भिजल्यानंतर वाटाणे छान फुलून आलेले आहेत। वाटाणे भिजवलेलं पाणी काढून टाकलं आणि सगळे वाटाणे प्रेशर कुकर मध्ये काढलेत। आता यात वाटाणे बुडतील एवढं ताजं पाणी आणि 1 टीस्पून मीठ घालून कुकर बंद केला आणि मध्यम आचेवर 3 शिट्ट्या करून वाटाणे शिजवून घ्यायचे आहेत। कुकर होईपर्यंत आपण मिसळसाठी मसाला भाजून घेऊया। इथं मी जाडबुडाच्या बिळाच्या कढईत 1 टीस्पून तीळ आणि 1 वाटी भरून खोबऱ्याचा कीस भाजून घेणार आहे। मध्यम आचेवर खोबऱ्याचा कीस असा चांगला लालबुंद होईपर्यंत परतून घ्यायचा, म्हणजे मिसळचा रस्सा मस्त खमंग होतो। भाजलेला खोबऱ्याचा कीस मी एका ताटात काढून घेतलाय आणि आता याच कढईत 2 टीस्पून तेल घालून गरम तेलात 2 मोठे कांदे उभे पातळ स्लाइस करून घातलेले आहेत। कांदा 1 मिनिटभर परतून झाला की त्यात घालायच्या आहेत 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच आल्याचे तुकडे। मध्यम आचेवर कांदा सुद्धा चांगला लालबुंद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला लालसर व्हायला 4 ते 5 मिनिटे लागतील। यानंतर 2 मोठ्या टोमॅटोंच्या फोडी घालून 1 मिनिटभर परतून घेऊया। आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर 2 मिनिटांची एक वाफ देऊया। 2 मिनिटांनंतर झाकण उघडल्यावर आपल्या लक्षात येईल टोमॅटो छान मऊसूत शिजलेला आहे, मसाला सुद्धा छान परतून झालेला आहे। या स्टेजला गॅस बंद करून सगळा मसाला थंड करून घेऊया। इकडे कुकरच्या 3 शिट्ट्या होऊन प्रेशर रिलीज झालेलं आहे। आपण झाकण उघडून बघूया। तुम्ही बघू शकता कुकरमध्ये शिजवलेत तरीही वाटाण्यांचं मेळ न होता ते अखंड राहिलेले आहेत। आणि हे बघा, मी तुम्हाला जवळून दाखवते, वाटाणे कच्चे न राहता आतपर्यंत छान शिजलेत। भाजलेला मसाला सुद्धा थंड झालेला आहे। आता तो आपण वाटून घ्यायचा आहे। सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात तीळ आणि खोबरं पाणी न घालता वाटून घेतलं। यातच कांदा टोमॅटो बारीक वाटून घेतला। मसाला वाटताना पाण्याचा वापर शक्यतो कमीत कमी करा। आता यात एक मोठा चमचा भरून शिजलेले वाटाणे घालून सगळं गंधासारखं गुळगुळीत वाटून घ्यायचं आहे। वाटाणे घातल्यामुळे रश्शाला छान घट्टपणा येतो। चला, आपले वाटाणे शिजलेले आहेत, वाटण तयार आहे। आता मिसळ फोडणीला घालूया। त्यासाठी इथं जाडबुडाच्या कढईमध्ये मी 4 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। मिसळ चमचमीत तर्रीदार हवी असेल तर तेल थोडंसं जास्तीचं लागतं, पण तुम्हाला एवढं तेल नको असेल तर कमी केलं तरीही चालेल। गरम तेलात अर्धा टीस्पून मोहरी आणि अर्धा टीस्पून जिरं चांगलं तडतडू द्यायचं। पाव टीस्पून हिंग आणि पाव टीस्पून हळद घालूया। 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालूया। ही आहे 2 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर रंगासाठी, 2 टेबलस्पून कांदा लसूण मसाला आणि 1 टीस्पून गरम मसाला। हे सगळं आपल्याला फोडणीत 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे मिसळला तर्री छान येते आणि रश्शाला रंग सुंदर येतो आणि मसाले फोडणीत छान परतले गेल्यामुळे रस्सा अतिशय खमंग आणि चविष्ट लागतो। आता यात तयार केलेलं वाटण घालून मसाल्यांसोबत तेल सुटेपर्यंत खमंग परतून घ्यायचंय। मंद आचेवर तेल सुटेपर्यंत वाटण परतायला 5 ते 6 मिनिटं लागतील। हे बघा, वाटणाला बाजूने छान तेल सुटलेलं आहे। आता या स्टेजला शिजलेले वाटाणे घालून मसाल्यासोबत 2 मिनिटं परतून घ्यायचे आहेत। यात पाणी घालायची घाई करायची नाही। वाटाणे 2 मिनिटं परतून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे। आता यात आधणाचं पाणी घालायचं आहे। मिक्सरमध्ये राहिलेला मसाला पाणी घालून खंगाळून तो गरम पाण्यात घातला, त्यामुळे पाण्याचा रंग वेगळा दिसत होता। लक्षात ठेवा, तुम्हाला रस्सा एकदम स्वादिष्ट आणि एकसंध हवा असेल तर यात गरम पाणीच घाला। मी इथं 2 तांबे गरम पाणी घातलेलं आहे। 2 टीस्पून मीठ घातलेलं आहे। आता मध्यम आचेवर 15 ते 20 मिनिटं रस्सा उकळू द्यायचा आहे, म्हणजे हे जे बाजूला तेल फ्लोट होतंय याची छान दाटसर तर्री तयार होईल, रस्सा एकसंध होईल आणि त्याला चव छान येईल। हे बघा, 15 मिनिटं उकळल्यानंतर रश्शाचा रंग किती सुरेख खुलून आलाय। या स्टेजला रस्सा थोडासा टेस्ट करून बघा आणि तुमच्या आवडीनुसार तिखट मीठ ऍडजस्ट करा। वरून अर्ध्या लिंबाचा रस पिळलाय, ताजी हिरवी कोथिंबीर घातलीये आणि आपला मिसळीचा रस्सा तयार आहे। हा रस्सा अतिशय वर्सेटाईल आहे। तुम्ही कांदे पोह्यांवर घालून घेऊ शकता, बटाटे वड्यांवर घालून घेऊ शकता आणि मिसळ पाव म्हणून सुद्धा खाऊ शकता। चला, गरमागरम मिसळ सर्व्ह करूया।
सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला एक लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय.